नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पश्चिम विभाग संघर्ष समितीच्या बैठकीनंतर पश्चिम पट्ट्यातील 64 गावे एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासन अखेर जागे झाल्याचं चित्र दिसतंय. बैठकीला रस्ता रोको, भीमाशंकर मंदिर बंद आणि तीव्र जन आंदोलनाचे इशारे देण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं PWD रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. खडी व मुरुम वापरण्याऐवजी साईड पट्टीवरील माती टाकून खड्डे बुजवले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत हे काम बंद पाडलं. आम्ही जाऊ, बाकी कोणी आली काही अडगी असेल लोक फटकवतील लोक तुम्हाला, परत म्हणू नका मग आम्हाला मारलं हे झालं ते झालं. तर मी मला प्रेमाने सांगतोय आणि तू रगील ऐका ना, मुतला तरी पण तुरगीलपणा करशील तर तुला त्रास होईल. त्यापेक्षा आपलं प्रामाणिक तुमचं नाम तर काही वाकडं नाही. आम्हाला राग या सगळ्या 60 गावाचे लोक आहेत, सगळ्यांना राग येतो. जर तुम्ही नाही ना आमची हालत नाही सोडा, बघू काय करायचं. नागरिकांच्या म्हणण्यानुसार 16 ऑगस्ट रोजी औंढे येथे पश्चिम विभाग संघर्ष समिती आणि प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वरिष्ठ PWD अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये म्हणून रस्ते तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आम्हाला माती टाकून केलेली तात्पुरती मलमपट्टी नको, पश्चिम भागासाठी कायमस्वरूपी कॉन्क्रिटिंगचा दर्जेदार रस्ता हवा, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली. पश्चिम पट्ट्याच्या नशिबात पुन्हा एकदा फक्त आश्वासने आणि निराशाच येणार का, असा सवाल आता 64 गावातील नागरिक उपस्थित करत असून 16 ऑगस्टच्या बैठकीकडे संपूर्ण पश्चिम भागाचं लक्ष लागलंय. रोडचं असे काय माहिती सरकार जायचं तुमचं सांगा रोड. सरकारने पटकनी निर्णय 10 वर्ष आम्ही अशा ह्या खड्ड्यातूनच लोळतोय. खड्ड्यातून चाललो का रस्त्यातून चाललो हेच आम्हाला आमचं कळत नाही. लागली 2 वेळेस आता निर्णय. त्याच्यामध्ये रस्ते असे असले ना तर वाटोळं झालं आमचं. दर वर्षाला टायर बदलायचे, 1.5 वर्षाला सस्पेन्शनचा खर्च करायचा. कंपनी काम करताना नाही एवढं दमत, तेवढं रस्त्याने जाता येतच दमतोय माणूस. सिटीमध्ये या कुठल्या खेडेगावामध्ये नसेल हा रोड आहे. सगळ्यात 2-2 फुटाचे खड्डे, ह्या खड्ड्यातनं काढायचे आणि त्या खड्ड्यात घालायचं. बोलायचं भातन बोलायचीच कडी. गाडी फुटली खालून सगळं, एवढं खराब रोड आहे. एकदम बेकार, एकदम थर्ड क्लास. बैलगाडी पण जास्त फास्ट चालते अशापेक्षा, आणि त्यांना खूप प्रॉब्लेमनी जावं लागतं. असे रस्ते असतील तर कसं पण लोक येणार, त्यांना किती प्रॉब्लेम होतील. 15 किलोमीटरचं अंतर यायला जवळजवळ 1.5 तास लागलाय आम्हाला. जिथं 1 तासात तिथं येत होतो आम्ही, तिथं 2-2.5 तास लागतात यायला. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.